नमस्कार मित्रांनो, मी चालू बर्थडे पार्टीला. लागतो एवढा वेळ. चल. काय बोललो? जेवण आल्याला दिसतो. अरे जेवायपासलं फोन केलाय तुम्ही. जड लागायला लागलाय. काय जड लागतंय? काय जड लागतं? जड वाटायला लागलाय. जेवण आलं ना म्हणून जड वाटत असं काय. कोण कोण आले रे? कोण आहे रे? गाडी कुठल्या साईडला लावायची? म्हणजे गाडी इकडे लावून आपलं काय बोलतो त्याला? राहायचा माहिती का रस्ता लावायची? हो सगळ्यांनी पुढे लावली तिथं. रिक्षा लावलं तेवढं काय झालं? अरे मला भूक लागलेली. जाऊ दे म्हणलं इथं लावलं. नाग आहे का तिथं? तेवढंच आहे. नागाचा पण आलता मला. चला. पहिल्यांदा आलो शेतात, म्हणजे दुसऱ्यांदा. पहिल्यांदा वेगळंच होतं ते. आता वेगळंच वाटायला लागलं मला. उतरना थांबत होतो मग थांबले पडचे. हळू 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 चल. दिसन कुठं ना कुठं पडत. काय कांदे का? हे वड नको. दिसला का आवाजाला? आलो. दिसला का? दिसला. हे कोण गेलं? पोरग मग नाही ते पोरग गेलं रे. कोणतं वाटतं? हा हे बोला. कोण रे? कोण कोण आले? अरे तुला बाकीचे काय बस ना आलाय तर तुला बाकीचे काय घेणं देणे? ए मंगे काय झालं? लहान जाऊ डबे घेऊन तू पण नाही ना जात. 99. किती फी आहे तुमच्या शाळेची? हे यार नीट सांग नंबर. नंबर लागला कोणाला? ए किती फी आहे पोराची एका? आता ते 90 आहे. पुढे बरं दे की मग. काय झालं? आपलं सगळं काढायचंय पण आपली पोरं झालं पहिले यांची
फेकून तोंडावर मारणार आपली शाळा असतो मंग्याचा मोबाईल खाली नाही काढत रे व्हिडिओ काढ की मग बघू मी तुला सांगतो कशी काढते मला होतं ये बॅटरी आहे ब्लॉग चालू आहे जावेद दाखवा युट्यूब गजब बेइज्जती है बेरोजगार संडेचे अध्यक्ष बिगारेला हा ये या साईडने नाही बस आता का घेतलं का आकडे बसलो पण हा बनवतो चल पोटावर हात सारा मूड खराब कर लिया. आम्ही दोघं जॉगिंग करून परत खाणार आहे. झाला काढत जायला प्लेट लावा मला हे प्लेट लावा जॉगिंग केली गाडी काढून काय का पण जायचं होतं रे कॅम्पस बोला की काल ते हे होतं ना जयंत नाही तुला फेमस करतो एक जण एक्स्ट्रा उलटा आता कसला खुश झाला अंके देव 40 झाले अंके 40 हे मानस कुठे आहे मला कामाला गेला ते सूत्र आला मानस कसं सोडला आता त्याला काढलं गाईज मी आता तुम्हाला आमचं एक कपल दाखवणार रोमॅन्टिक कपल इकडे रोमॅन्टिक कपल दाखवू आपण रोमॅन्टिक कपल दाखवणार चालू वाह क्या सीन है. खूप गाईज ते साईटवर लोक जातात ना तेव्हा साईट करतात का काय करतात माहित नाही. हे बघा रोमॅन्टिक कपल आहे हे बघा गाईज आमच्या मंगेशला फॉलो आणि लाईक करा. हा हे बघा आमच्यात घाणेरडा अत्यंत घाणेरडा वृत्तीचा मुलगा आहे हा. बिग बॉस पासून बाहेर हाकलला याला. आणि हे गाईज हा पवन पाटील आहे गाईज. त्याला सांगितलेलं वळण काय लागना. मी बघा आता जरे घरीच जाऊ डायरेक्ट चल जाऊ का ओके अच्छा ठीक है. ए जाऊ का घे की चाललंय आई का बर्थडे आज काय नाही चाललंय सगळे वैतागलेत नाही चल कोणी बाई चल नको आता झालं कुणाची पार्टी दाखव की ब्लॉग मध्ये काय कंटेंट काय काय नाही तुझी पार्टी कंटेंट घेतलं की घे समोर कॉस्ट्युम केलंच नाही काय बर्थडे बॉयसाठीच काय नाही राहिलं पण घे हाय गाईज नाही तर आज आमची नाही आता हे फुल आहे हे सोडणार तुम्ही कट करणार का तू त्याला सोड याला घे ना घेतो की ते नंतर फोटो
फोटो शूट यार इकडे बोल ना बाबा. ए अरे बोलले माझा रेकॉर्ड करणार का? हाय गाई, तर आज आम्हाला ओमकार टिळेकर यांनी पार्टी दिली होती. त्यांच्या रानामध्ये निसर्ग असं रम्य वातावरण आहे इकडं पण झालं. त्यांनी आम्ही बिर्याणी ते सगळे संपले, व्हेज पण संपले. भाऊनी दिली पार्टी, भाऊलाच नाही राहिलं खायला. मंगेश बोल बाकी. चला घरी. बाकी व्हिडिओ मध्ये नंतर बोल. चले. काय करतोय? हे असाच फोन केला पाण्यात. आता किती स्नॅप काढत बस. सरक साईडला. चल. चल जाऊ घरी आता. तुला पण लवकर जायचं कामावर. आता मी जातो रिक्षावर. चला मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा.